बेड मध्ये ह्या कप्प्यात बघितलं, दोन्ही कप्प्यात सगळे बघितले, चेक केलं का आता हे बघायला, ह्या पर्स मध्ये बघायला, सगळं चेक केलं. जेवढ्या माझ्या सगळ्या छोट्या पर्स मी कधी घेतल्या नाही वापरल्या, त्या सगळ्या पर्स मध्ये बघितलं. टेन्शन कशाच आहे की मग काहीतरी किती मला माहिती ती मी त्यांना किती महाग लागली होती ती करायसाठी, किती पैसे साठवून साठवून मी करून घेतले. पहिले 3,000 गेले ती चोरी. किती वाजल्यापासून उडकते माहिती का? दुपारी 3 वाजल्यापासून उडकते. हा तुटलाय तर पूर्ण हे व्हायच्या आधी कपड्यात ठेवा म्हणलं. मग ज्यात मी गळ्यातलं ठेवते उघडलं तर त्यात किती घंटलच नव्हतं. काय माहिती अगं, काहीच कळलं नाही मला. लक्षात नाही मला माहिती मी त्यात ठेवलं होतं, दुसरीकडे नाही ठेवलं. लावलं होतं त्याने म्हणले 9:30 फोन करतो म्हणजे आज झालं नाही फोन. अगं तेच म्हणते की गेलं कुठं काहीच कळ नाही. एवढं सगळं अख्खं कपाट पालट घातलं. हं? हं. हॉस्पिटल मध्ये नव्हता गेला मी. आम्ही घरी आलो आणि सोळं घर ठेवायचं त्याला सोळं दिलं, मग बिडी घंटे तेवढं होता त्यात. मग ती काय केलं, मी कपाटात ठेवलं. आज माझं जे बारकं नाही का गळ्यातलं काळं बनायचं ते घालते ना, मग त्याच्यात एक पदर निसटला म्हणून मी ती कपाटात ठेवायसाठी कपाट उघडलं तर त्यात नव्हतं ते बिडी घंटे. तेव्हापासून ती कधी गेलं हे लक्षात नाही माझ्या. मी पूर्ण कपाट झाडलं. तेव्हा चाव्या होत्या माझ्याकडं. परत घरी आल्यावरच मी फक्त पार्लरला त्या दिवशी म्हणलं व्हिडिओ शूट करायचं म्हणून जावं म्हणलं, तेवढंच आता इन्कम बंद आहे तेवढं हातभार लागल म्हणून त्या दिवशी गेलेले. पण कधी गेले माहित नाही. हं. तिकडे नाही कोण जात. तेच कळ नाही का कुठं गेलं, काहीच समजेल. सगळं घर पालते घातले माहिती का. पण कुठे सगळीकडे पूर्ण कपाट तर हाय असे कपडे उजट कोण हाय असे नसते, हाय असे हात फिरवून कुठं पण कशी पण ठेवली. ती बेड चेक केलं, बेडवर सगळं बघितलं, इकडे कप्पे चेक. विचारलं पोरांना. मम्मी म्हणलं तुला तुला माहिती तू सांगितल्यापासून आम्ही माझी नाही का मध्ये पण 3,000 रुपये गेलते चोरीला, तेव्हापासून मी म्हणलं पोरांनो मला विचारल्याशिवाय कपाट उघडत जाऊ नका. पैसे ते ठेवलेले असतात मग पोरं उघडत पण नाही. आईकडे ती की पोपट नानाचाच फोन आलाय. हॅलो, बोला की. म्हटलं म्हणले बघा म्हणते घरातच एकदा उडकून तुम्हाला घरातच सापडेल. पण अगं कपाट चाळले तर अजून सौगंधी मला हं. तुला सांगू का 2 वेळा कपाट पालत घातले, सगळ्यांचे कपडे झटकले मी अक्षरशः. ह्यांच्यात खिशात कुठं 5 रुपये, कुठं 2 रुपये, कुठं 10 रुपये असे सापडले. पण हा त्यांनी म्हणले मला की सापडेल म्हणले, बघ म्हणले. हा हा. काहीच डोकं चालत नाही. थोडं का थोडं ते तोळ्याच्या वर आहे अगं. टेन्शन कशाच आहे की मग काहीतरी किती मला माहिती ती मी त्यांना किती महाग लागली होती ती करायसाठी, किती पैसे साठवून साठवून मी करून घेतले. अगं तुला सांगू का, आपण मी रानवाट स्वतः भाऊजी अक्षरशः साड्या सगळ्या झटकून, सगळे कपडे झटकून झटकून चेक केलेत आम्ही. सगळं बघितलंय सगळं. आता बघते की आवरायला लागले. हो
पहिले 3,000 गेले ते चोरी. अगं, ती पण आहे टेन्शन यायला लागले माहिती का माझ्याच मागं देव काय लागलाय. किती वाजल्यापासून उडकते माहिती का दुपारी 3 वाजल्यापासून उडकते. हा. आता नाही आता उद्या सकाळी बघते कारण की पोरं ती सगळे झोपले ती कुठं पण काय पण झोपले घरात सगळ्या राडा झालाय कागद बिगद पडलेत कुठं पण. नाही कुठलं सकाळ जेवण नाही मला जेवायचं होतं जेवायच्या आधी ती म्हणलं दोरा काही तो असं कानात मानापाशी वाऱ्याने हे व्हायला लागलं का म्हणलं ही दोरा का लागायला म्हणून म्हणलं गळ्यातलं काढून बघावं. काढून बघितलं त्याची एक पदर दिसत तरी मला का वाजू मला असं वाटत होतं की काय माहिती एक वेगळीच म्हणत असं फिलिंग येते पण म्हणलं काय नसत म्हणलं घरात कुठं काय जाते घर आपलंच आहे. हं डोकं भयानक दुखायला लागलं जेव्हापासून कळलं तेव्हापासून. तेच बघू आता बघते सगळे घरी अजून एकदा रिटर्न चेक करते कुठं आहे का. टेन्शन येते. ती पण आहे शांत अगं लय हा 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 बघू एकदा तरी सगळं अजून एकदा घर चेक करते. हा हा उडक फोन करते सापडलं तर. हा नाही रड. हा ठेवा.